यस, सो जस्ट सी देअर, साऊंड वेव्ह ज्यावेळेस ट्रॅव्हल करते रेअर मीडियम पासून डेन्सर मीडियमला, तर क्रस्ट ट्रफ आणि क्रस्ट ट्रफ ट्रफ क्रस्ट आणि इथं कंप्रेशन कंप्रेशन रेअरफॅक्शन रेअरफॅक्शन. तर हे आहे आपलं ट्रान्सवर्स मीडियमला, ट्रान्सवर्स वेव्हला आणि हे लॉन्जिट्युडनल वेव्हला, आणि इथं 180 डिग्री फेज शिफ्ट होतो. आता ज्यावेळेस सेकंड केसमध्ये तुम्ही ज्यावेळेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू दी रेअरर मीडियम, डेन्सर मीडियम टू दी रेअरर मीडियम. आता या ठिकाणी काय होईल पहा, तुमचा जो कंप्रेशन आहे, म्हणजे ज्यावेळेस ट्रान्सवर्स वेव्ह घेताय, कंप्रेशन हा कंप्रेशन क्रेस्ट हा क्रस्टच असेल आणि ट्रफ हा ट्रफच असेल. क्रस्ट हा क्रस्ट असेल, ट्रफ हा ट्रफ असेल इन टर्म्स ऑफ द ट्रान्सवर्स वेव्स. इन टर्म्स ऑफ द ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये कंप्रेशन जे ते तुमचं होईल रेअरफॅक्शन, आणि रेअरफॅक्शन आहे हे होईल तुमचं कंप्रेशन. समजलं? लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करते फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम मध्ये, कंप्रेशन हा ट्रफ होतोय, ट्रफ हा कंप्रेशन होतोय, आणि इन टर्म्स ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्स कंप्रेशन कंप्रेशन रेअरफॅक्शन रेअरफॅक्शन. समजलं? त्याच्यानंतर ज्यावेळेस डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम मध्ये इथे कंप्रेशन क्रेस्ट हा क्रस्टच होईल, ट्रफ हा ट्रफ रिफ्लेक्ट बॅक, आणि इथे कंप्रेशन हा रेअरफॅक्शन होईल, रेअरफॅक्शन हा कंप्रेशन होईल. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. वन क्वेश्चन विल बी देअर इन द सीईटी एक्झाम्स डिपेंड्स ऑन दिस. तर हा कन्सेप्ट समजून घ्या. आता इथे म्हणजे इथे तुम्हाला फक्त स्पियर ए स्पियर बी हा जर एक्सपेरिमेंट समजला प्रॉपरली, हे जे तुमचं हे म्हणजे तुमचा हा जो होईल इथे तुम्हाला हा तुमचा पहिला एक्सपेरिमेंट हा या ठिकाणी आणि तो एक्सपेरिमेंट तुमचा या ठिकाणी. समजलं? तर इथे लक्षात घ्या, हा म्हणजे हा तुमचा पहिला जो एक्सपेरिमेंट आहे तुम्ही इथे इक्वेट करू शकता, आणि हा जो आहे तो इथे इक्वेट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला चेंज ऑफ फेज इथे एक्सप्लेन करायचे. क्वेश्चन असा पण येऊ शकतो, एक्सप्लेन द चेंज ऑफ फेज इन द साऊंड वेव्स अँड दॅट यू शुड एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स. एक्सपेरिमेंट इथं पहा, एक्सपेरिमेंट ए लार्ज स्पियर आहे, बी हा छोटा स्पियर आहे. ए पहिल्यांदा आपण इकडे रिलीज केला, मूव्ह केला आणि रिलीज केला. हा काय करतो, व्हेरी नेग्लिजिबल रेजिस्टन्स विल बी ऑफर देअर नेग्लिजिबल resistance will be offered by the B, and definitely A B will move in the, or A and B both are moving and they are performing the simple harmonic motion. या ठिकाणी काय होईल, इट इज जेव्हा आपण B करतोय, B हा स्मॉल आहे आणि ज्यावेळेस तो कोलाइड होईल त्यावेळेस त्या ठिकाणी काय होईल, दिस A will offer by the A will offer the high resistance, आणि हाय रेजिस्टन्समुळे हा काही फिरणार नाही, फक्त बीच फिरणार आहे. तर हाच एक्सपेरिमेंट आपण इथे इक्वेट करतो, आणि एक्झॅक्टली सेम थिंग इज हॅपनिंग डेन्सर मीडियम रेअर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे डोक्यात घ्यायचं एअर, आणि रेअर मीडियम म्हणजे सॉरी डेन्सर मीडियम म्हणजे वॉल. लक्षात घ्या, डेन्सर मीडियम म्हणजे वॉल आणि रेअर मीडियम म्हणजे एअर. रेअर मीडियम म्हणजे एअर, आपण इथे एक्सप्लेन केले प्रॉपर्ली. आता डेन्सर मीडियम म्हणजे तुम्ही कन्सिडर करा स्पियर ए, आणि रेअर मीडियम म्हणजे इथे कन्सिडर करा स्पियर बी. ज्यावेळेस तुमची वेव्ह ट्रॅव्हल करते रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये, त्यावेळेस तुम्हाला परफॉर्मन्स काय होईल, याच्यासारखा होईल. So it will rebound, that will be rebound and it will perform the opposite direction, and in this case crust trough reflect will, trough crust will, आणि compression will, rarefaction. ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्यूड दोन्हीच्या बाबतीत आपल्या इथे कम्पेअर करायचे. त्याच्यानंतर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम काय होईल, कंप्रेशन क्रस्ट ट्रफ आणि कंप्रेशन रेअरफॅक्शन कंप्रेशन. हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट वी हॅव डिस्कस टुडे, अँड डेफिनेटली आय थिंक एव्हरीवन हॅज अंडरस्टूड इट. हॅव यू अंडरस्टूड इट? जर समजला असेल तर नक्कीच कमेंट करा चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मला समजलं जाईल. आणि जर हा सेशन आवडला असेल तर प्रत्येकाने हिट करावंच लागेल, कारण जेवढं तुम्ही लाईक हिट करताल तेवढं मोटिवेशन हे मला भेटेल, आणि नक्कीच असे नवीन सेशन तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करता येतील. येस, सो डेफिनेटली एव्हरीवन एन्जॉय द स्टडी ऑफ द फिजिक्स here. Physics first create the interest, and after creating the interest definitely you will enjoy a lot of things that you are doing already well there, and number of students are performing very well in online sessions are also. So definitely all the students, so come along with all the students. कोणी मागं कोणी पुढे राहू नका, सगळ्याला आपला एकत्र घेऊन पुढे जायचे, आणि हा आपला जे टार्गेट आहे 2021 ते आपल्याला अचीव्ह करायचे. समजलं? तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, 2021 ची बोर्डची एक्झाम तुमची जी नीट JEE असेल किंवा सीटी असेल हे सगळं टाइमवर होणार आहे. ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, जवळपास ऑगस्ट महिन्याचे 6-7 दिवस संपलेले आहेत. तर आता आपल्याला अभ्यासाला लागायचे, अभ्यासाला आपल्याला खंड पाडायचा नाहीये. नसेल चालू केलं तर आजपासून चालू करा. आय एम हेअर टू गाईड यू.
I am giving the institute is here to guide you, all teachers are here to guide you, लेकिन you have to make the benefit of that. Yes, so I think this is today we are concluding this session. सेशन जर आवडला असेल तर नक्कीच हिट लाईक करा आणि उद्या आपण भेटूयात नवीन सेशन नुसार, नवीन सेशन मध्ये नवीन टॉपिक ऑन द सुपरपोजिशन ऑफ द वेव्स. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक यू. Have a good day. Thank you all of you. See you again at the same time tomorrow.